ज्यावेळेस सुरुवातीचे काही शब्द बोलले, शिकले, शिकवले, शिकवले, शिकले, शिकवले, शिकले, थोडं टेन्शन आलं असतं. त्यासाठी आपण गणितीय पद्धतीचा वापर करू, म्हणजे तुमच्या लक्षात ते वाक्य परिपूर्ण राहील. बघा, पहिलं वाक्य मायनस मायनस. एकदा मी पुन्हा घेतो आणि डबल समजावून घेऊ. मायनस मायनस, प्लस मायनस, मायनस प्लस, नाही चुकलंय, तुमचं लक्ष आहे. आपण एकदा मायनस मायनस, प्लस मायनस, प्लस प्लस, मायनस प्लस. आता बरोबर लक्षात राहतं. शिकवलं नाही, शिकले नाही. शिकवलं, शिकले नाही. शिकवलं नाही, शिकवलं आणि शिकले. परंतु चौथा मुद्दा आहे, शिकवलं नाही तरी सुद्धा. त्यातला तिसरा मुद्दा आपल्याला सर्वांना चांगला वाटला होता. परंतु प्रश्न असा आहे, एखादा शिक्षक काही दिवस खूप चांगलं शिकवत असेल, त्याची बदली झाली, रिटायरमेंट झाली, तर तसा शिक्षक मिळेलच, बरोबर आहे. आणि म्हणून मुद्दा क्रमांक 4च महत्त्वाचा आहे की न शिकवता विद्यार्थी शिकले पाहिजेत आणि ते काय शिकले पाहिजे. आता पुढचा व्हिडिओ आपण लगेच बघूया.